गेल्या 4थ्या वर्षापासून आपण फळधारणा आपण तिची सुरू केली आणि 4थ्या वर्षी त्याच्यामध्ये आपल्याला 21 टन माल निघाला. धन असं आपण ज्याला म्हणतो की या तणामुळे काय होतं, जे काही ऊन असेल ते ऊन शोषलं जातं. आणि हा जो वाण आहे हा तो बालनगरसारखी चव आणि मोठ्या प्रकारचं फळ याला असल्यामुळे याला मुंबई मार्केटला, वाशी मार्केटला चांगली मोठ्या प्रमाणात मागणी. माझं पूर्ण नाव यज्ञेश वसंतराव कातबने. आणि आपल्याकडची शेती किती आहे? आपलं जे क्षेत्र आहे ते 30 एकर क्षेत्र आहे. आणि त्याच्यामध्ये पीक पद्धती कशी आहे? पीक पद्धतीमध्ये आपण जवळपास 26 एकरमध्ये फळबागाच केल्या आहे आणि उरलेल्या क्षेत्रात चारावर्गीय पिकं असतील आणि जे काही जांभूळ असेल या गोष्टी आपण केल्या. पिकं कोणती कोणती आहेत? पिकं आपल्याकडं आंबा आहे, डाळिंब आहे, केशर आंबा आहे. आंब्याच्या विविध जाती पण आपण बघितल्या आहे. सीताफळाच्या पण 2 जाती आपल्याकडे आहे, दारुसा आहे आणि NMK1 गोल्डन आहे. मोसंबीचे काटलगोड आणि न्यू शेलार या दोन्ही प्रकारच्या जाती आपल्याकडे दिसून येतात. आपली जी काही शेती आहे ती पूर्ण ड्रिप सिस्टीमद्वारे शेती आपण करतो. आपली जी काही जमीन आहे तर जास्त फळबाग असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये मशागत वर्षातून फक्त एकदाच करतो. आपण जी बाग बघता ही 6 वर्षाची बाग आहे आणि हिचा जो वाण आहे तो काटलगोड आहे. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र लिंबूवर्गीय नागपूर काटोलीतून आपण ईदले जे वृक्ष आणले होते आपण तिथून आणले होते. आणि 6 वर्षाची बाग असताना तिला 4थ्या वर्षापासून आपण फळधारणा आपण तिची सुरू केली आणि 4थ्या वर्षी त्याच्यामध्ये आपल्याला 21 टन माल निघाला. 5व्या वर्षी आपल्याला जवळपास 40 टनाच्या आसपास आपण पोहोचलो. साधारणतः एका झाडाला 70 ते 80 किलो माल आपला निघाला यावेळेस. आणि आता हे 6वं वर्ष आहे. त्याची आपण आता सेटिंग बघू शकतो की ती सुद्धा आंब्या बहाराची सेटिंग मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला दिसेल. आपण जर खाली बघितलं तर आपण याला पूर्ण गवत आपण ठेवलेलं आहे. धन असं आपण ज्याला म्हणतो की या तणामुळे काय होतं, जे काही ऊन असेल ते ऊन शोषलं जातं. याला आपण दोन्ही साईडना ड्रिप इनलाईन आपण दोन्ही साईडना ठेवलं आहे. आणि आपण याच्यामध्ये कुठली प्रकारची अंतर्गत मशागत ज्यावेळेस आपण फळधारणा चालू केली त्याच्यानंतर आपण कुठलीही प्रकारची केलेली नाही. फक्त वर्षातून आपण एकदाच आपण मोगडा मारून त्याच्यामध्ये खतं भरतो आणि त्याच्यानंतर रोटा मारून ते खतं आपण झाकून टाकतो. आणि मधला जो स्पेस आहे 8 फुटाचा 16.5 बाय 16.5 आपण अशी लागवड केली. पाणी मधून सुद्धा पाणी दर 15 दिवसाला आपण फ्लडिंग पाणी देत असतो. याचा उद्देश म्हणजे काय, बागाचं जे काही टेम्परेचर ते मेंटेन राहावं आणि तण ज्यावेळेस खाली येतं त्यावेळेस त्या झाडाला कुठली प्रकारची वाफ आपण ज्याला म्हणतो ती लागत नाही. आपण मागे बघतो की साधारणतः मागच्या वर्षी आंब्या बहारामध्ये फायटोथोरा रूट नावाचा जो काही आजार आला होता त्यामध्ये या बागेमध्ये कुठल्याही प्रकारची फळगळ झाली नाही. लागवडीपासूनच तुम्ही इथलं तण व्यवस्थापन जे खास करून ते कसं ठेवलेलं आहे? सगळ्यात पहिले हे 2 वर्षात आपण मधला जो स्पेस आहे त्याच्यामध्ये मिश्र सेंद्रिय खतं आपण केली होती त्यावेळेस. गाईच्या ताग आणि बाजरी, कडधान्य आणि आपलं चवळी हे सगळं मिक्स करून आपण पेरलो त्यावेळेस. त्याच्यानंतर आपण ते गाडलं त्याला समजा रोटर वरच्यावर. पिकाला त्याचा काय फायदा वाटतो? याच्यावरची रोगराई कमी आणि आपण बघू शकतो की झाडं पूर्णपणे ग्रीननेस आपल्याला दिसून येतो. बाकीकडे आपण आज बघतो तर भरपूर प्रकारचे रोग दिसतात पानावर सुद्धा, ते आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे त्याची स्वतःची जी एक ताकद निर्माण झालेली त्याच्यामुळे. आपण बघू शकता की आता ही जी बाग आपल्याला दिसते सीताफळाची दारुसाची बाग आहे. आता आपण जर बघितलं की दारुसा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत सीताफळ संशोधन केंद्र अंबाजोगाई इथून आपण हा आव्हान 2 वर्षापूर्वी आणला. तर याची आज 2 वर्षात चांगली प्रकारची ग्रोथ झालेली आहे. आणि हा जो वाण आहे हा तो बालनगरसारखी चव आणि मोठ्या प्रकारचं फळ याला असल्यामुळे याला मुंबई मार्केटला, वाशी मार्केटला चांगली मोठ्या प्रमाणात मागणी. याच्यात आपण बघू शकतो की आपण आंतरपीक कांदा घेतलं होतं 2-2.5 वर्षापर्यंत त्याच्यामध्ये आपण आंतरपीक घेऊ शकतो. 3 वर्षानंतर आपण त्याचा बहार आपण जो काही जूनचा बहार असतो आपण तो पकडणार आहोत. 1992 साली आपण बघितलं त्यावेळेस दुष्काळ पडला होता आणि त्यावेळेस 15 गुंठे सुद्धा क्षेत्र भरत नव्हतं. पण ज्यावेळेस विहीर आपण रिचार्जिंग केली, विहीर पुनर्भरण 1992ला आपण हे विहीर पुनर्भरण केलं होतं. तुम्ही जे हे विहीर पुनर्भरण केलं ते कसं केलं नेमकं? आपण त्याला 2 मोठे गड्डे बनवले आणि जे काही वळणावरचं पाणी होतं रस्त्यावरचं ते आपण तिथून आत घेतलं. म्हणजे हा जो स्पॉट दिसतोय इकडनं बसला तर तिथून आपण ते आत घेतलं आणि समोरच्या दगडाची तिथं तिची काही कचरा असेल, माती असेल तिथंच थांबला आणि समोरून सुद्धा पाणी त्याच्यात समोर येईल आणि ते विहिरीमध्ये म्हणजे या खड्ड्यामध्ये तो जमा होईल आणि तिथनं मग पाझरतं विहीर. तो समोर पाणी आपण जे पाईप दिसतात त्याच्यातून ते पाणी आतमध्ये विहिरीमध्ये सोडलं जातं. 6 परस पाणी आपलं अजून शिल्लक आहे. पाण्याची पातळी सुद्धा चांगली आहे. तर विहीर पुनर्भरणाच काळाची गरज आहे. ज्यावेळेस आपल्याकडे पाण्याची कमतरता असते त्यावेळेस आपण इथं पाणी स्टॉक करून आपण ते पाणी फळबागांना वाचवू शकतो. या शेतामुळे मोठ्या प्रमाणात फळबागाला फायदा झाला आहे. जमिनीला खतं नेमकी किती तुम्ही देत होते पूर्वी, कोणत्या प्रकारची, आणि आता काय अवस्था आहे? मागील काळात आपण रासायनिक खताचा जास्त वापर करत होतो. युरिया असेल 10-26-26 असेल
याचा मोठ्या प्रमाणात आपण वापर करत होतो. म्हणजे पोतीच्या पोत्या गोणी आपण नुसतं टाकायचं, म्हणजे शेत असं झाकायचं, अशा पद्धतीने आपण त्याचा वापर करत होतो. आज त्याचं प्रमाण जवळपास 20%ला आपण त्याला आणलं आहे. आपण आता बघतो की समजा जे लिक्विडमध्ये जे काही आलेलं आहे ते आपण फॉर्म वापरण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे ड्रीपद्वारे ते व्यवस्थित त्या झाडांपर्यंत ते पोहोचतं. आपण जो मागे इको झोन बघतो, याचा जो काही कुडा कचरा, जे काही पालापाचोळा पडलेला आपल्याला दिसतो, हा पूर्ण आपण तिथं उकंड्यावर घेऊन जातो आणि त्याचं एक कंपोस्ट खत आपण तयार करतो आणि आपण ते शेतीसाठी वापरतो. की यज्ञेश कातबाने आपल्याला सगळं त्यांचं व्यवस्थापन कसं आहे ते नेमकं सांगत होते. खतं नेमकी कशी वापरायची पूर्वी, रासायनिक खतं, आणि आता ते खतं कशी वापरत आहे. मातीतले झालेले बदल आणि त्या बदलामुळं पिकांमध्ये झालेले बदल, कात टाकलेली पिकं जी आपल्याला इथं पाहायला मिळतात, तर ते सगळं विश्व अनुभवण्यासारखं आहे. आणि त्याच्यामुळं उच्च शिक्षित आहेत यज्ञेश कातबाने. म्हणजे असं नाही आहे की अडाणी आहेत म्हणून, उच्च शिक्षित असल्यामुळं सगळ्यांचा कल कसा असतो की शेती नको रे बाबा, आपली नोकरी चाकरी बघ कुठंतरी आणि तिकडंच राहा. पण त्यांनी माझ्याशी संवाद करताना असं एक सांगितलं मला की मला त्याच्यात काही इंटरेस्टच कधी वाटला नाही. तर हे सगळं काही जर अनुभवायचं असेल, आपलं शेतीतलं जीवनमान समृद्ध करायचं असेल, फळपिकातलं खास करून आपल्याला समृद्धी आणायची असेल, तर ती कशा पद्धतीनं आणू शकतो आपण, त्यातलं काही आपल्याला यांच्या शेतीतून घेता येईल का, त्यासाठी खास करून तर ते तुमच्यावरती आहे. त्याच्यामुळे हा सगळा जो प्रपंच आहे आमचा ॲग्रोवनचा, तो सगळा त्यासाठीच आहे. धन्यवाद.